एखाद्या पूर्ववैमनस्यातून, एखाद्या महिलेच्या प्रकरणातून, एखाद्या प्रॉपर्टीच्या वादातून, जुन्या काहीतरी वैरामधून एखादी घटना घडली असती तर एखाद्या वेळेस त्याला लोकांनी वेगळ्या अँगलने बघितलं असतं। पण कुठलीही पार्श्वभूमी याच्या पाठीशी नसताना फक्त भाईगिरीच्या नावाखाली एखाद्या सामान्य माणसाचा निर्गुणपणे खून होत असेल आणि तुम्ही आम्ही जर सगळेजण उघड्या डोळ्याने बघणार असू नुसतं, तर ही आपल्या संस्कृतीला ही शोभणारी गोष्ट नाही। म्हणून मला आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करायची आहे, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकवला नाही पाहिजे। आज संतोष देशमुखवर जो प्रसंग ओढवलाय, दुसरा कोणी संतोष देशमुख ह्यामध्ये होता कामा नये, ही काळजी घेणं ही समाजातल्या प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे। आणि म्हणून आज या मुकमोर्चामध्ये सर्व परभणीतल्या नागरिकांनी सहभागी व्हावं। तो कुठल्या पक्षाचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा हा विषय नाहीये। संस्कृती विरुद्ध विकृती हा महत्त्वाचा मुद्दा आहे। अशा स्वरूपाने जर लोकांचे मुडदे पाडू लागले तर ह्या जगामध्ये, या देशामध्ये, या राज्यामध्ये, कोणी या जिल्ह्यामध्ये कोणी सुरक्षित आहे का नाही हे आज विचार करण्याची गरज आहे। म्हणून आज आम्ही मुकमोर्चामध्ये सर्व नागरिक सहभागी होतो। वाल्मिक कराडसारखी प्रवृत्ती अवैध धंद्यातून पुढे आलेली आहे। थर्मलची राख असो किंवा वाळू असो असं येत आहे, काय वाटतं? वाल्मिक कराडांचा एक धंदा नाहीये आणि ह्यांचा बोलविता धनी कोण? त्यामुळे ह्या गुन्ह्यामध्ये, ह्या केसवर शासनाचा दबाव असू शकतो, कारण वाल्मिक कराडांचे मित्र ज्यांचे हे हस्तक आहेत ते त्या ठिकाणी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत। त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवावं आणि ह्या केसचा फास्ट ट्रॅकमध्ये कोर्टामध्ये याचा निकाल लावावा, तरच खऱ्या अर्थानं स्वर्गीय संतोष देशमुखला ह्या ठिकाणी न्याय मिळू शकतो। राज्य सरकार व्यवस्थित तपास करत आहे का? काय वाटतं? शेवटी तपास हा करावाच लागतो व्यवस्थित। शिकाय थोडं बहुत इकडे तिकडे काही होत जरी असलं तरी शेवटी तपास आहे। आणि एवढा मोठा इन्सिडेंट झाल्यानंतर ह्याच्यामध्ये कोणी तपासाला वेगळी वळण देईल असं मला वाटत नाही। पण शेवटी संयम ठेवणं हा महत्त्वाचा मुद्दा असतो। पण आता आज आणखीन 2 आरोपी अटक झालेत, आणखीन 1 आरोपी अटक व्हायचा आहे। परंतु खऱ्याला खरं, खट्याला खटं हे म्हणणं आता काळाची गरज झाली आहे। आणि त्या परळीमध्ये, बीडमध्ये जे काय चाललंय, जे काय चालू आहे, तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे वाळूचा विषय असेल, राखेचा विषय असेल, विजेचा विषय असेल, त्या परळीमध्ये कुठल्याही प्रकारची रॉयल्टी भरल्या जात नाही, कुठल्या प्रकारची GST भरल्या जात नाही, कुठलं लाईट बिल भरल्या जात नाही, कुठल्या नद्यातून वाळू उपसून आणला तर त्याचे पैसे कोणी भरीत नाही। दादागिरीच्या नावाखाली बंदुका दाखवून सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी जीवन जगणं मुश्किल झालंय। अशा प्रकारची परिस्थिती आपण सगळेजण उघड्या डोळ्याने आता बघतोय। आम्ही शेजारीच आहेत। आणखीन आमच्याकडे लोन आणखीन दमादमाने येत लागले, गंगाखेडपर्यंत आले असं वाटतं कधी कधी, परंतु ते आम्ही हो देणार नाही, कारण ही परभणी आहे, तिची परळी आम्ही हो देणार नाही, हे एवढी आम्हाला आत्मविश्वास आहे। गंगाखेडचा विषय कळला की आमदार गुट्टे म्हणाले की तुमचे कपडे फाडू, याबद्दल काय म्हणाले? बघा, हे कपडे फाडू गिडू मी काय बघितलं नाही, कारण मी त्यांचे धोतर फाडतो म्हणायला त्यांनी की धोतर घातलंच नाही तर फाडायचा प्रश्न कुठं? आणि मी कधी म्हणलोय ते कधी क्लिप तरी दाखव त्यांनी की बा मी कधी वाच्यता केली, त्यालाच काहीतरी म्हणायचं असेल। पण ज्या दिवशी कपडे फाडायचे, तुला फाडायचे, त्या दिवशी ठरवू म्हणा। आज कशाला? आज ज्या दिवशी माझा एखादा कार्यक्रम होईल त्यावेळेस त्याचं उत्तर देईन मी। आज त्या विषयावर काही बोलत नाही। आज विषय कैलासवासी संतोष देशमुखच्या न्याय मिळवण्यासाठीच्या मुकमोर्चामध्ये आम्ही सगळेजण आहोत, तो महत्त्वाचा आहे आमच्यासाठी।